निवडणुकीत उभे राहा, तुमच्यासाठी बँका खाली करून टाकू, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचं वक्तव्य. हास्यकल्लोळ होताच बाबासाहेब पाटील यांची सारवासारव. उद्या गोरेगावमध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा. राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार. नागपुरात महाज्योतीची इमारत आणि प्रशिक्षण केंद्र उभारणार. उद्या मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते इमारतीचं भूमिपूजन. गडकरी, बावनकुळे, अतुल सावेंसह इतर नेतेही उपस्थित राहणार. अमरावतीमध्ये चक्क 21,000 रुपये किलो सोन्याची मिठाई. सोन्याची मिठाई खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ड्रायफ्रूटची मागणी. नवी मुंबईतील एपीएमसी बाजारपेठेत ड्रायफ्रुट्समध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ. अन्न आणि औषध प्रशासनाकडून मेसर्स अंबिका कंपनी सील. दिवाळीत नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या बंद. कांदा विक्रीसाठी रांगा. आवक वाढल्यानं कांद्याचे दर कोसळले. दिवाळीच्या तोंडावर कांदा उत्पादकांसोबत व्यापारी वर्गात नाराजी. पुढील 2 दिवस कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज. पावसाची शक्यता असताना सांताक्रूजमधील तापमान 37°C पोहोचलं. चिपळूणला परतीच्या पावसाचा फटका. 44 गावांमधील 36,000 हेक्टरवरील भातशेतीचं मोठं नुकसान. शेतकरी हतबल. नांदेडच्या चेनापूर तांड्यामध्ये 70 ते 75 जणांना पाण्यातून विषबाधा. विहिरीतील पाणी पिल्यानं विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती. पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवणार. सोन्याच्या दरात 5,000 तर चांदीच्या दरात 25,000ची घट. सोन्याचे दर प्रतितोळा 1,31,000 तर चांदीचे दर 1,70,000 किलोवर. मेहुल चोक्सीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा. बेल्जियममधील कोर्टाकडून मेहुल चोक्सीचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यास मान्यता. पाकिस्तानच्या हल्ल्यात अफगाणिस्तानच्या 3 क्रिकेटपटूंचा मृत्यू. अफगाणिस्तानची पाकिस्तान श्रीलंकेसोबतच्या T20 मालिकेतून माघार.